वाघ हो, सुरुवात करूया आजच्या सेशनला आणि बघूयात एक महत्वाचा प्रश्न. एक नाही, भरपूर बघूयात. हो चला, मेन 40-50 प्रश्न बघू. आज टाईट बसायचं जरा. 40 प्रश्न तर आरामशी बघू. 50 प्रश्न श्रीशताई भेंडेकर. टाईट बसा. पहिल्या 10 अभाज्य संख्येच्या गुणाकाराचा एकक अंक. पहिल्या 10 अभाज्य संख्येच्या गुणाकाराचा एकक अंक. पहिल्या 10 अविभाज्य संख्या म्हणते. अविभाज्य संख्या कोणत्या? वाघ हो, अविभाज्य. विभाज्य म्हणजे कंपोजिट, संयुक्त. अविभाज्य म्हणजे मूळ. अविभाज्य म्हणजे काय? मूळ. हा रुद्र भाऊ, पहिली अविभाज्य संख्या कोणती? हा साईड्या. हा श्रेयस भाऊ, 2. हे का नाही? अविभाज्य. विभाज्य म्हणजे पाड्यात येणाऱ्या. अविभाज्य म्हणजे मूळ. अविभाज्य म्हणजे इकडे बघा. विभाज्य म्हणजे संयुक्त, पाड्यात येणाऱ्या. अविभाज्य म्हणजे मूळ. अविभाज्य म्हणजे मूळ संख्या. पहिल्या 10 मूळ संख्या सांगा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. बस का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुढे कशाला जायचं आहे ना? पहिल्या 10 अविभाज्य म्हणजेच मूळ. ते अविभाज्याला अभाज्य देखील म्हणतात. अभाज्य. विभाज्याच्या विरोधात ती अविभाज्य. विभाज्य म्हणजे पाड्यात येणाऱ्या, अविभाज्य म्हणजे पाड्यात न येणाऱ्या, म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 बघा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 आहे ना. आणि यांचा गुणाकार करायचा. काय करायचा? गुणाकार. एवढा मोठा गुणाकार नाही करायचा, पण कसलं करायचं लक्षात द्या. इकडे बघा, यांचा गुणाकार करून एकक अंक, एकक स्थानी अंक कोणता येते? एकक स्थानी. चला मी तात्पुरता करतो, जोड्या पाडतो. याची जोडी, याची जोडी. 11 आणि 13चे नाही, एकक स्थानचं म्हणतंय ना. एकक स्थान म्हणल्यावर दशक स्थानचं कट केलं मी. एकक हे दशक, ह्याचं कट केलं थोडस. एकक दशक हे कट, हे एकक दशक, सॉरी एकक दशक, एकक दशक, दशकचं कट केलं. एकक दशक, एकक दशक कट केलं. चला मग वागू, काय काय त्याच्या जोड्या पाडल्या मी. जोड्या पाडल्या. बैलाची काय असते? जोडी. चपलाची काय असते? जोडी. एक चप्पल घालून फिरायचं का आणि म्हणायचं का मी किती छान दिसते, है ना. सुशील भाऊ म्हणायला बघा, एक बूट घातला, एक चप्पल म्हणला मी किती छान दिसतो, है ना. स्मार्ट सुशील. नाही ना. त्रास वागू. एकक म्हणते तर आपल्याला ते बाकीची काही गरज नाही घेऊन द्या. बेत्रिक 6. लक्ष द्या. टाईट बसा. 5 7 35 गुणिले 3 1 3, 7 9 63, 3 9 27, 3 9 27. आता इथे बी आपल्याला काय गरज नाही, फक्त एककचीच गरज आहे. एकक स्थानाची. दशक स्थानाची गरज आहे का? नाही. 3 एकटाच आहे. इथं बी एकटंच आणा, इथं बी एकटंच आणा. याची जोडी पाडा, याची जोडी पाडा आणि एकटाच नवरदेव. 6 पंचे 30 गुणिले 3 त्रिक 9 है ना. इथं बी कशाची गरज नाही सांगा. इथं कशाची गरज नाही. एककची गरज आहे आपल्याला. एककची गरज आहे, दशकची नाही. बरोबर आहे. मग किती गुणाकार येईल तुम्हीच सांगा. कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नाही हात वे करा. आणि 0 जर गुणाकारात आल्यावर तर सगळ्यालाच कंगाल बनित येते, पुरे भिकारी है ना. 0 गुणिले 9 गुणिले 7 तर सगळ्यालाच काय करते ते कंगाल करते. 0 एकक स्थानी काय येईल? 0. तर कोणाकोणाचं आलं एकक स्थानी 0? बरं नाही आलं तर नाही. वाग हो, लक्षात ठेवा. एकक स्थानी म्हणतंय तर दशक मोडून टाकायचं. दिदी लक्षात ठेवा. कोणाकोणाच्या लक्षात राहील परीक्षेपर्यंत? आता वरी करतात आणि उद्या दिलं ना काय करायचं पंख्याकडे बघत आहात है ना. तर परीक्षेपर्यंत लक्षात ठेवा. एकक स्थानी म्हणतंय तर 2 3 अविभाज्य संख्या साईड्या. विभाज्य म्हणजे पाड्यात येणाऱ्या संयुक्त. अविभाज्य म्हणजे मूळ. अविभाज्य म्हणजे मूळ. अविभाज्य म्हणजे मूळ. त्यालाच अभाज्य देखील म्हणतात. हो, अविभाज्य, अभाज्य, मूळ, प्राईम है ना. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 है ना. 29 मधलं 2 कट केलं का? 2 कट केलं मयुरीताई? 2 का कट केलं इकडलं? त्याला आपल्याला ते देखून गेलं का? आपल्याला एकच सांगितलेलं आहे ना. हो ना, बरोबर आहे. दशक स्थान आपल्याला काही कामाचं नाही. म्हणजे हे कट केलं. इथं बी 23 होती, इथं 2 कट केलं. इथं 19 होती, 1 कट केलं. 17 होती, 1 कट केलं. 13 होती, 11 होती. आणि इथं सुद्धा व्यतिरिक्त 6 5 7 35
तर 3 कट केलं. उगं कशाला नसणार ताण, एवढा मोठा गुणाकार करायचा म्हणलं 2 तास इथंच होता ना. आणि पेपर का सोडवा, 2 तास इथंच पुरे आहे ना. तर असं गणित आहे. तर सर्वज्ञ भाऊ जाडे खालचं 42 नंबरचं गणित बघूयात काय प्रश्न आहे. हा ऐ ऐ ऐ खाली घे, खाली घे, खाली घेतो. हा 42 अनुक्रमे 12 मिनिटं, 14 मिनिटं आणि 18 मिनिटांच्या अंतराने 3 घंटा वाजतात. सकाळी 7 वाजता वाजतात. आणि हे तर माहिती आहे सगळ्याला काय करायचं याचा हातोरी कर. ए राठोड साहेब थोडासा कोरी घे, जाडे थोडासा ओरी घे रे, जाडे घे थोडासा 42 नंबरचा प्रश्न. बस झालं का रे, कळालं का नाही. बघा आता तुम्हाला तर एवढं कळतंय. प्रश्न आला अनुक्रमे घंटा आहे, 3 घंटा, एक 12 मिनिटांनी, एक 14 मिनिटांनी आणि एक 18 मिनिटांच्या अंतराने 3 घंटा वाजतात. हे घड्याळातील दिवे आले, 2 चौकातील दिवे, घड्याळातील घंटा आल्या हे ना रे, एकाच वेळी वाजतात आलं. टोल्याचं तर काय काढायचं, ह्याचा हातवरी करा. ह्याचा काय काढायचा, हा लसावी काढायचा. काय काढायचं माहित नाही का, ह्याचा लसावी काढायचा. कोणाकोणाचा लसावी काढायचा सांग शांभव. 12, 14 आणि 18चा काय काढायचा, लसावी काढायचा. काय काढायचा, लसावी. लघुत्तम सामायिक विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य आणि महत्तम म्हणजे मसावी, महत्तम सामायिक विभाजक. अरे विभाज्य आणि विभाजक, महत्तम मोठा आहे, विभाजक नाव मोठं आहे. विभाजकांनाच काय म्हणतात, अवयव. काय म्हणतात, अवयव. काय म्हणतात, अवयव. आणि महत्तम म्हणजे मसावी आला, मोठ्यात मोठं म्हणजे मसावी आला, कमाल म्हणल्यावर मसावी आला, समान मोजता येतील म्हणल्यावर मसावी आला, बरोबर मोजता येतील म्हणल्यावर मसावी आला है ना. जास्तीत जास्त म्हणल्यावर मसावी काढायचा. लघुत्तम लसावी, लहानात लहान लसावी, कमीत कमी लसावी, किमान लसावी, 2 चौकातील दिवे लसावी, घड्याळातील घंटांची टोले लसावी है ना रे. आणि मसावी में मायनस, मसावी में मायनस, मसावी में असं जर प्रश्न दिला एखाद्या संख्येला 171 ने आणि 251 भागल्यास अनुक्रमे 3 आणि बाकी 7 उरते तर मोठ्यात मोठी संख्या कोणती है ना रे. मग अनुक्रमे उरते म्हणल्यावर मसावी में मायनस करा, 171 मधून 3 काढा, दुसरी 291 मधून 7 काढा, द्यायचा मसावी काढा. लसावी मध्ये लास्ट में प्लस, लसावी में 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 लास्ट में प्लस. हे वाग हो असं येते. मग यांचा लसावी कोण सांगते कसं काढायचा. 2च्या पाड्यात 2 1 2, 2 2 6, 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12 है ना. 2 6 12, 2चा पाडा 14 आहे पण म्हणा 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18. आपलं ते अवघड जाते. आपण काय म्हणतात 2 ला अबे, काय म्हणतात बे, पुन्हा काढला असं आता 2 ला काय म्हणतात आपण बे. त्या अमेरिकेत गेलं बबलू म्हणला बे 1 बे, बे 2 4, बे 3 6. अमेरिकेतल्या लोकांनी बबलूला मारलं. ते म्हणले हमको कुछ भी बोल रहा है बे बे, मारा बबलू को हे ना रे. आपल्या मराठीत म्हणतात. तामिळनाडू मध्ये गेल्यावर होळंबे आपला बे बे बे, बे 2 4, बे 3 6 है ना. होळंबेच्या मागच लागले काट्या घेऊन. होळंबे म्हणला टूचा पाडा आहे हो, 2 आणि 2 2 4 ऐसे बोल ना बेबे क्या लक है ना रे. हे तर असो 2 6 12, 2 7 14, 2 9 18. वाग हो मसावी तर 2 आला, मसावी तर 2 आला कारण 6 7 9 एका पाड्यात येत नाहीत. लसावी काढायचा श्लोकातही काय करू मी सांग.
3च्या पाड्यात येतात हे दोघ जण. लसावीमध्ये दोघ जण आले तरी चालतात, 3च्या पाड्यात येतात. बघा मसावीमध्ये 2च्याच पाड्यात येतात हे, लसावीमध्ये एका कोण्या पाड्यात आलं तरी चालतात, 3च्या पाड्यात येतात. 3 दोन्ही 6, 3च्या पाड्यात 7 येत नाहीत, ऍज इट इज 3 त्रिक 9. चला लसावी काढायचा बघा हो. लसावी सांगा मग आता कोणत्या पाड्यात येत नाहीत हे. मग 2 त्रिक 6 जोड्या पाडा. 2 साठी 14 आणि हे एकट्यानं वर देऊ. 14 सक 84, 14 सक गुणिले 3. पटकन कोण सांगते 84चा आणि 3चा गुणाकार किती? हा 252. हे 252 काय रे श्याम भाऊ? तास येतात रे? नाही मिनिट म्हणजे काय? मिनिटो प्रेस का? हा बरोबर बघा. 252 मिनिटं म्हणजे हे ज्ञानेश्वरी तयारी आली का? ज्ञानताई 252 मिनिटं म्हणजे किती तास किती मिनिटं बघा. ह्याला कितीनं भाग द्यायचा लक्ष द्या. 200 लक्ष द्या बघा. लिहू नको तिथे, लिहू नको, वही बंद कर. 252 मिनिटं म्हणजे किती तास किती मिनिट रुद्र भाऊ? त्याला कितीनं भाग द्यायचा? आता तुम्हाला सांगितलं तिनं लक्ष दे जाणार रे. हा कृष्णा भाऊ 6नं भाग द्यायचा. 252 मिनिटं म्हणजे याला कशानं भाग द्यायचा? 6नं. द्या भाग. 6 चोक 24, 6 चोक 24. किती उरले हातोरी करा. तसं येत नाही. 1 उरला बघा. 6 चोक 24 1 उरला. मग याला भाग नाही द्यायचा लास्टच्याला, भाग द्यायचा नाही. बस हे 12 मिनिटं आली. हे 4 तास, हे 4 तास आणि किती मिनिटं? 12 मिनिटं. 4 तास किती मिनिटं? 12. अरे बघा 252ला 6नं भाग दिला. 60नं देऊ नका. 60नं दिल्यावर काय होते? लय अवघड होते. मग ते अलगच उत्तर येते. मग 60नं दिल्यावर डायरेक्ट 7चाच पाडा तयार करावा लागते. त्याला संक्षिप्त रूप जर दिलं ना मग ते दुसरंच उत्तर येते. बघा 6 चोक 24 1 उरला 12 झाले. 4 तास 12 मिनिटं आहे ना. आता इकडे बघा 4 तास 12 मिनिटं कशात मिसळायचे सांगा? 4 तास 12 मिनिटं कशात मिळवायचे? साठी साहेब सकाळी कितला सुरुवात झाली? 7 वाजता झाली. सकाळी कितला सुरुवात झाली? 7 वाजता. 7 म्हणजे 7 वाजून 0 मिनिटं. 7 मध्ये 7 तास 7 वाजले म्हणजे 7 वाजून 0 मिनिटं. 7 वाजून 0 मिनिटं. मग 4 तास ह्याच्या खाली लिहायचे आणि मिनिटं ह्याच्या खाली लिहायचे. त्याची बेरीज करा. 12 7 आणि 4 सकाळी 11 वाजून 12 मिनिटं. त्यालाच एएम, सकाळलाच काय म्हणतात? एएम अँटी मॅरिडियन. त्यालाच काय म्हणतात? मध्यान्ह पूर्व. काय म्हणतात? सकाळलाच मध्यान्ह पूर्व, मध्यान्ह पूर्व, मध्यान्ह आहे ना रे. आणि दुपारी 12च्या नंतरचा काळ मध्यान्होत्तर. आणि करेक्ट दुपारी 12ला आपल्या डोक्यावर ऊन आलं त्याला काय म्हणायचं? करेक्ट दुपारी आपल्या 12ला डोक्यावर ऊन आलं इकडून ना तिकडून त्याला काय म्हणायचं? मध्यान्ह. काय म्हणायचं? मध्यान्ह. करेक्ट 12 वाजले हे का नाही? तुम्ही म्हणले बाबा दुपारी करेक्ट 12 वाजता काय म्हणायचं? एएम का पीएम? मग काय म्हणतात? करेक्ट दुपारी 12 वाजले काय म्हणतात रे? पीएम. आता दुपारी म्हणल्यावर पीएम आणि करेक्ट रात्री 12 वाजल्यावर काय सुरू होते? एएम. ए रात्री 12ला उठणार रे ए हे ना रे. ते म्हणला कशाला उठू हे ना. एएम पीएम. अजय भाई लॉक बरोबर आहे का? तर 8:41 झाले तर सकाळच्या 8 वाजून 41 मिनिटं राईट. हे मध्यान्ह पूर्व का मध्यान्होत्तर टाइम? मध्यान्ह 8:41. आता सकाळ आहे 8:41. एएम का पीएम? अभिनव एएम का? साहेब एएम बरोबर आहे. एएम सकाळ चालू आहे. त्याला मध्यान्ह पूर्व म्हणायचं का मध्यान्होत्तर म्हणायचं? वेदिकाताई पूर्व म्हणायचं. मध्यान्ह पूर्व म्हणजे दुपारच्या अगोदरचा वेळ. मध्यान्ह पूर्व म्हणजे बरं. आता 8:41 झाले तर उद्या येदोळका. येदोळका म्हणजे ह्याच टायमाला 8:41ला किती तास होता तर अंचल ताई? आता 8:41 ते उद्या 8:41 येदोळका. ह्या सकाळी 24 तास होतात ना माया. 12 कसे होतात ना दिदी? आता 8:41 ते रात्री 8:41 12 तास. रात्री 8:41 ते सकाळी 8:41 अजून 12 24 तास होतात. एक कम्प्लीट दिवस पाहिजे. 4 तास 12 मिनिटं आली. इकडे लवकर उचलून आण.
लॉक सिस्टीम बंद काय इकडे बघा, कळलं का नाही रे? बरं, सध्या 8:41 झाले तर 8:41 ला आता मी मुंबईला पोहोचलो. आता मी सध्या कुठे आहे? मुंबईमध्ये. तुम्ही म्हणले सर इथं तर ट्युशन आहे ना. मुंबई काय? मुंबई. समजा असं पकडा ना, काय पकडा? सध्या काय? ही मुंबई. सध्या मी कुठे आहे? सध्या मुंबईवर आहे. ये मुंबईला आलो मी आता सध्या. काहीतरी जबल कर डबल. बरोबर आहे का नाही रे? आता सध्या मी कुठं आहे बघा. आता हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते 8.001 च्या समतुल्य आहे? समतुल्य म्हणजे बरोबर, समतुल्य म्हणजे बरोबर. भेटला रे. खालीलपैकी कोणते 8.001? मग कशाचं उत्तर 8.001 आहे? बरोबर आहे, 8001%. 8001%. याचं उत्तर पहिलं ऑप्शन आहे, ए नंबर. 8001%चं बघूत आपण. याचं उत्तर हे आहे का? टक्के म्हणजे काय वाग हो? टक्के म्हणजे काय? छेद 100. मग मला सांगा 8001 ला 8001 किती सोडून पॉइंट? 2 सोडून. म्हणजे 2 सोडून पॉइंट म्हणजे काय आलं? 80 पॉइंट. आता आलं का बरोबर सांगा? 80 पॉइंट. आपलं काय पाहिजे? 8.001. मग दुसरा पर्याय घे. दुसरा पर्याय काय? आता इथं सी नंबर दिलाय, थोडं मागं पुढे दिलंय. 8.001% म्हणजे काय? 8.001% म्हणजे काय? छेद 100. हे का नाही? मग काय येते रे? किंवा डायरेक्ट खाली घ्या. आता डायरेक्ट काय करायचं सांगा? जाऊ दे ह्याला. 8.001 ला काय करायचं? जाऊ द्या. डायरेक्ट काय करायचं? गुणिले 100. इथं टक्के आहेत का सांगा? टक्के आहेत का इथं? टक्क्याचं चिन्ह आहे का? नाही. नसल्यावर काय करायचं? गुणिले 100. टक्क्याचं चिन्ह असलं तर काय करायचं? भागिले 100. आणि नसलं तर काय करायचं? गुणिले 100. चला, गुणिले 100 केलं तर जे पर्याय ते येते बघा. आता 8001 चा पाडा 1 पर्यंत म्हणा. 8001 चा पाडा 8001 चा पाडा 1 पर्यंत म्हणला. 8001 8001 8001 8001. पुढे किती शून्य देऊ? 2. किती सोडून पॉइंट सांगा? किती सोडून पॉइंट? किती सोडून पॉइंट? 1 2 3. 1 2 3 सोडून. म्हणजे आलं का नाही सांगा? 800 पॉइंट. काय उत्तर आलं? 800.1. 800.1%. 800.1% उत्तर आलं. 800.1. असा पर्याय आहे का कशात बघा? 800.1. ठीक आहे. एक अंतेने दिल हे झालं असं याच्यात बघतो ना. काय की 800.1%. पुढचे शून्य बिनाकामाचे असतात बरं तिथे. पुढचे शून्य असतात ते बिनाकामाचे असतात. म्हणजे मेन उत्तर काय आलं? 800.1%. 800.1. अरे मी काय म्हणायलो बघा सुशील भाऊ, जर टक्क्याचं चिन्ह दिलं तर काय करायचं? भागिले 100. जर नाही दिलं तर काय करायचं? मोकाशी साहेब इकडं टक्क्याचं चिन्ह नाही दिलं बघा तर काय करायचं? गुणिले 100. आणि दिलं चिन्ह टक्क्याचं तर काय करायचं? टक्के म्हणजे भागिले 100. नाही दिलं तर गुणिले 100. दिलं तर भागिले 100. सोपं लिहून घ्या. हा, हे प्रश्न घ्या. त्याचं काय नाही, जाऊ द्या. ते मी सांगायला ना करेक्शन ते आपण हिंदीचं मराठीत केलंय त्याच्यामुळे तिथं झालंय बघा. 2 संख्यांचा गुणाकार मी देतो ना इथं 5/4 आहे. 2 संख्यांचा गुणाकार किती हे लिहा? 5/4. बघा 2 संख्यांचा गुणाकार मी द्यायलो करेक्शन ते हिंदीमधून मराठीत केलं. 2 संख्यांचा गुणाकार 5/4 आहे. तर महत्वाचे प्रश्न आहेत, लक्ष द्या. 2 संख्यांचा गुणाकार किती आहे? 5/4. 2 संख्यांचा गुणाकार किती आहे? 5/4. दुसरी संख्या किती आहे? 5/6 लिहा.
दुसरी संख्या किती आहे 5/6 तर सॉरी एक संख्या 5/6 असेल तर दुसरी संख्या कोणती असेल माहित आहे ना रे? दुसरी संख्या किती असेल बघा. दोन संख्यांचा गुणाकार 5/4 आहे. एक संख्या एक कट केले मी. एक संख्या किती आहे आता हलू नको इथून. एक संख्या 5/6 आहे. दुसरी किती? आपलं सूत्र आपलं सोपं. आपलं काही येत नाही एक सूत्रच येते. तुला हलू नको तिथून. दोन संख्यांचा गुणाकार आहे 5/4 दिलंय मी तिथं. जर एक संख्या 5/6 असेल. एक संख्या किती असेल 5/6 तर दुसरी संख्या किती बघा. दोन संख्यांचा गुणाकार आहे क्रमांक नाही रे. दोन संख्यांचा गुणाकार किती 5/4. एक संख्या 5/6 असेल तर दुसरी संख्या किती आलं का बाबा? मग आपलं एक सूत्र वापरायचं. तर कोणतं सूत्र वापरायचं? दोन संख्यांचा गुणाकार बरोबर दुसरी संख्या. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर एक संख्या गुणिले गायकवाड साहेब आले का? दोन संख्यांचा करा. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 5/4. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 5/4. दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 5/4. एक संख्या किती आहे बाळा? एक संख्या किती आहे हा 5/6. एक संख्या 5/6 तर दुसरी संख्या मालूम नहीं इसका कुछ है ना. मग काय करायचं बघा. एक दोन संख्येचा गुणाकार 5/4 आहे. हो आता काय होईल? हातोरी करा. काय करायचं हा गायकवाड साहेब? हे भागिले 6चे हे दोघं गुणाकार स्वरूपात येताना हे खालचे 6चे वरी येताना गुणाकार स्वरूपात हे है ना रे. हे गुणाकार स्वरूपात खालचे 6 वरी आले आणि हे कुठे येताना खाली येताना राईट. हे 6 वरी 5 खाली गुणाकार स्वरूपात. 6 वरी 5 खाली. हे कट करा. चला काय काय कटते सांगा ह्याच्यात. त्याचा गुणाकार करू नका आधी. काय काय कटते बघा. गुणाकारात काटाकाटी 5 कटले 5 कटले. बेचा पाड्यात 6 येतात. बेच्या पाड्यात 4 येतात. सांगा मग किरडेताई. बेक बे बेदोनी 4 बेत्रिक 6. बेक बे बेदोनी 4. किती उत्तर आलं? 3/2 आलं का बघू? 3/2. काय उत्तर आलं? 3/2. काय उत्तर आलं? 3/2. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर नंतरचा प्रश्न बघूता. हा राईट. 45 नंबरचा प्रश्न आहे. 156.25 ला 25 न भागलं तर करा बरं रे. तर भागफल म्हणजे भागाकार किती बघा. 156.25 ला 25 न भागलं. 156.25 ला 25 न भागलं. फास्ट लिहा थोडस. आता टाइम आपल्याला थोडासा अपुरा आहे. अवधी कमी आहे. कालावधी कमी. 156.25 ला 25 न भागला आहे तर भागफल आहे म्हणजे भागाकार किती आहे? 156.25 ला बघा मग 156.25 ला 25 न भाग द्या. भागलं म्हणजे भागाकार आहे. सोपं गणित आहे. तर काही नाही. कोण सांगते भागाकार? हा लंजवाडीत आहे. सांग. तुला 25 चा पाडा येत नाही तर कितीची कसोटी वापरायची? हा 5ची वापरा. बघा खाली 5ची वरी 5ची. हा 5 25. लक्ष द्या. 5 त्रिक 15. हा 5 एक 5. किती उरला? 1 उरला. हा पॉइंट द्यायचा. 5 दोन्ही 10. 5 25. चल 31.25 ला किती न भाग देशील बघा? 5 न. 31.25 ला कशानं भाग द्यायचा? डबल 5 न. दे बरं माय. 5 × 30. किती उरले सांग ना. मग ते उरलेलं घेणं माय.
तसंच जायचं काय, 5 5 25 5 सक 30 उरली किती नसतं तसंच 5 सक 30 काहीच नाही, पॉईंटला पॉईंट 5 5 25 असं करतात ना. 5 सक 30 लक्ष द्या, 5 सक 30 किती उरला. ज्या चुका गणितात होतात त्यांनी मुद्दामाशी गणित देतात, तिथंच मिस्टेक होतात पोराच्या. 5 सक 30 इथं पॉईंट देतात, किंवा काही जण इथं 5 0 0 5 5 25 घेतात. 5 सक 30 1 उरला, 5 सक 30 1 उरला, 1 इथं लिहा पॉईंटला पॉईंट. 5 2 10 2 उरले, 5 5 25 सव्वा 6. सव्वा 6लाच दुसऱ्या भाषेत काय देतात श्रेयश भाऊ, 6.1/4 हे ना, त्याला सव्वा 6 म्हणतात हे ना. आणि आपल्याला नवोदयला एक प्रश्न किती मार्काला आहे, सव्वा. एक प्रश्न आपला किती मार्काला आहे, सव्वा, 1.25 ला. मग 3 प्रश्नाचे किती मार्क होतात थोडं साहेब, सिग्नल 4.25 हे ना. 4 प्रश्न चुकले 5 मार्क कटले. सव्वा 2.5 आणि 2.5 आणि 2.5 5, सव्वा 6 उत्तर आलं. किती उत्तर आलं, सव्वा 6. चला नंतरचा घ्या प्रश्न जायचे बघा. एक बस दिल्लीहून है ना, एक बस आहे. आता बघा प्रश्न बघा, एक बस दिल्लीहून अमृतसर साठी संध्याकाळी 5:30 वाजता निघाली. नुसता क्रमांक टाका नसतं, जाऊ द्या, नुसता क्रमांक टाका उत्तर द्या, नुसतं लक्ष द्या. आता क्रमांक टाका, किती 46 नंबर टाका उत्तर द्या लास्टला. बघा आता नुसतं टाईट बसा 46 नंबर, कारण टाइम लागायला, आपला टाइम दिला. नंतर पेपर एक बस दिल्लीहून अमृतसरला निघाली. आता टाईट बसा ना, लक्ष द्या. आपला मेन हे लिखाण नाही, लक्ष देणं. एक बस दिल्लीहून निघाली अमृतसरला संध्याकाळी 5:30 वाजता. किती वाजता निघाली, संध्याकाळी. चालूता विचार कर, संध्याकाळी 5:30 म्हणजे किती वाजता, आपण 5:30 वाजता ना. संध्याकाळी 5:30 म्हणजे किती, 5:30च ना रे, 17. त्याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात, 17:30 5:30 वाजता संध्याकाळी. विचार करायचा, डोक्यामध्ये एक चित्र आणायचं. एक बस दिल्लीहून निघाली, अमृतसरला यायचं त्या बसला आहे ना. दिल्लीहून अमृतसरला चाली आणि सकाळी निघाली का संध्याकाळी. सांज म्हणजे काय, संध्याकाळ. सांज म्हणजे काय, संध्याकाळ. सांज म्हणजे काय, संध्याकाळ आहे ना रे. संध्याकाळी निघाली, 5:30 वाजता निघाली, बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:36 ला पोहोचली अमृतसरला. तर किती वेळ लागला तिला, वेळ किती लागला बघा. संध्याकाळी 5:30 ला निघाली. संध्याकाळी आपलं ट्युशन असते संध्याकाळी 4:30 ला, त्याच्यानंतर 1 तासानं सुब्रेक. 5:30 ला समजा सुब्रेक असते आपला, तर 5:30 ला निघाली. कुठून निघाली ती बस, दिल्लीहून अमृतसरला. आणि कधी पोहोचली माय, दुसऱ्या दिवशी सकाळी 7:36 ला. मला सांगा, संध्याकाळी 5:30 ते सकाळी 5:30 किती तास झाले. संध्याकाळी 5:30 ते सकाळी 5:30. आपण जेव्हा साखर झोपेत थोडं असतात तेव्हा. स्वामिनी ताई, कांचन भाऊ, 12 तास. संध्याकाळी 5:30 ते सकाळी 5:30. संध्याकाळी 5:30 ते सकाळी 5:30 किती तास झाले, 12 तास. आता सकाळी 5:30 तास झाले. किती वाजता, सकाळी 5:30 ला. मग सकाळी 5:30 झाले. आता आपला कोणतं अंतर काढायचंय, कोण सांगते, विभूते, आशिष भाऊ, कोणतं अंतर काढायचं आपल्याला, हे का नाही. 7:36 मधून ही मायनस करायचे बस. येतं आपण 12 तास काढले तर, अरे वागा, नीट लक्ष दे माय, बुजा देत आहे, तेच होत आहे. मला सांग, संध्याकाळी 5:30 ते सकाळी 5:30 हे 12 तास झाले. तर संध्याकाळी 5:30 ते सकाळी 5:30 12 तास झाले तर, किंवा 24 तासापर्यंत अंतर काढता येते. मला वाटते 24 तासापर्यंत अंतर काढता येते, हे ना. कसं काढता येते, लक्षात ठेवा. दुसऱ्या टायमातून पहिला टाइम वजा करायचा, दुसऱ्या टायमातून पहिला टाइम वजा करायचा. मग मला सांगा, दुसरा टाइम 7:36 मधून 5:30 वजा करायची. आता काय होतं इथं, गडबड काय होती या, दुसऱ्या टायमातून पहिला टाइम वजा करायचा, तर उत्तर किती येते माहितीये का, 2 तास 6 मिनिटं. मला सांगा, 2 तास 6 मिनिटं पहिलाच ऑप्शन असते. आता आमचा एखादा भाऊ, हुशार मुलं जास्त गडबड करतात, डायरेक्ट गडबड करतात, बघत नाहीत, काही नाही. तर एकदा उत्तराला बघावं लागतं, हेच उत्तर कन्फर्म आहे का, एकदा लास्टला. तर त्याच्यामुळे तुमचे 1-2 मार्क नक्की वाढतात. लास्टला उत्तर क्लिक करायच्या आधी
बुद्धिमत्ता असो, जाडी लक्ष दे, बुद्धिमत्ता असो, मराठी असो, गणित असो, एकदा लास्टला बघा की करेक्ट आहे का बाबा हे उत्तर. एकदा प्रश्न वाचा डबल, त्याच्यामुळे तुमचे 2 मार्क नक्कीच 2 प्रश्न 4 प्रश्न वाढतील. तसं तिथंच तुम्ही काही मुलं हुशार मुलं मागे येतात. तुम्ही जातात 90-92 पर्यंत, ते तुम्हाला 96, 97 मार्क देतात. तुम्ही जर निरसन केलं, लक्षपूर्वक केलं ना, तुम्ही नक्कीच 95च्या पुढे जातात. बरोबर आहे का? ती गोष्ट करा. एकदा डबल बघा, उत्तर क्लिक करायच्या आधी एकदा कन्फर्म बघा हेच आहे का बाबा. एकदा डबल रिचेक करायला काय अडचण चालेल. बरोबर आहे. आता पहिलंच ऑप्शन 2 तास म्हणायचं, संध्याकाळी 5:30 ते सकाळी 7:30 2 तास होता ना का सांगा. संध्याकाळी 5:30 ते सकाळी, संध्याकाळी ते संध्याकाळी असला असतं तर 2 तास होत होते. संध्याकाळी 5:30ला निघाली, संध्याकाळी 7:36, मग 2 तास होऊ शकतात, 2 तास 6 मिनिटं. पण कदमताई, संध्याकाळी 5:30 ते सकाळी 7:36 2 तास होता का? 12 तासाच्या, हेच 12 तास व्हायले तर मग उत्तर जास्त येणार. मग 7:36ला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात? 7:36ला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात? 24 तासापर्यंत असं चालतंय. फक्त 7:36ला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात? 19:36. 19:36 मधून किती वजा करायचे? अरे 7ला 19 म्हणतात का नाही? 12. 13ला 1 म्हणतात. 14, 2, 15, 3, 16 वाजले म्हणजे 4 वाजले, 17, 18, 19 है ना. 7 वाजून 36 मिनिटं म्हणजे 19:36 मधून काय वजा करायचे? 5:30 वजा करा 0:06 आणि 14 तास 6 मिनिटं. 14 तास 0:06 लिहा बरं. 0:06 लिहित जा. 14 तास 6 मिनिटं आहे का पर्याय? नुसतं उत्तर लिहा तुम्ही, नंबर टाका आणि उत्तर लिहा. बघा तेव्हा काही बघा, पहिल्यांदा दिलंय का नाही 2 तास 6 मिनिटं? मी म्हणलं का नाही? इथं चूक करतात मुलं. मग मला सांगा, संध्याकाळी 5:30 ते सकाळी एवढे 2 तास होता का रे? एक कार्यकर्ता झोपला संध्याकाळी 5:30ला आणि उठला सकाळी 7:30ला आणि म्हणला मी 2 तास झोपलो. संध्याकाळी 5ला झोपला. संध्याकाळी कितीला झोपला? 5ला आणि उठला सकाळी 7ला आणि म्हणला बघा ना सर, आणि संध्याकाळी 5ला झोपलो आणि सकाळी 7ला उठलो. 5, 6 आणि 7 आणि 2 तास झोपलो मी. म्हणला गद्या पुरी रात्र गेली की है ना, पुरी रात्र गेली का नाही, ती पकडायची का नाही? मग तसं निरसन करायचा. नंतरचा प्रश्न बघा हो, 47 नंबरचा. एका दुकानदाराने 10 रुपये प्रति डझन दराने 2 डझन ब्रश विकत घेतले. 2 डझन ब्रश विकत घेतले. किती डझन? 2. आता कोणाची मम्मी ब्रश करते? हातोरी करा, खरं सांगा. अरे मम्मी तुमचा ब्रश करते अशी किती जण आहेत? मम्मी तर सगळ्याचीच ब्रश करणार ना, पण तुमचा ब्रश तुम्ही 5वीला आहे. आता बी काय काय कार्य करते त्याचा ब्रश करते मम्मी. ए अभिषेक उठ. ठीक आहे, कोणाची मम्मी कडवर घेते आता बी 5वीला. गोबाळी उठ. म्हणजे पप्पानं आता तुम्ही कसे पप्पानं जरी घेतलं तर पप्पा पडायसारखे आहेत. मोठी झाली हे का नाही? तुम्ही काय झालात आता? मोठे झालात. आईनं कडला घेतला, आई पडायसारखी आहे ना रे. बरं, कोणाची मम्मी आता बी तुम्हाला गन पावडर करते? गन पावडर माहिती आहे ना रे? गन पावडर, जर आपण गन पावडर म्हणतात. गन पावडर कोणाची मम्मी करते? गन पावडर म्हणजे गंध पावडर, म्हणजे मेकअप करते, जातावेळी केसी जरती, तेल लावते. आता सुद्धा पावडर लावते, ते गंध है ना, बरोबर करते भरपूर है का नाही? बरं, कोणाची मम्मी खाऊ घालते? आई म्हणा. कोणाची आई अजून खाऊ घालते? कोणाची आई बकेटात आंघोळ घालते? लहान आहेत का रे ते? बकेट फुटायचं की ओळंबे? मग बकेटात बसशील हो, बकेटाचे 2-3 तुकडे होता ना हो. बकेट फुटलं, तुम्ही फुटलं, सगळ्या बाजूला पाणी येणे चक है ना. माहिती का नाही, लहानपणी दुरडीत बसते, एक कुळ हाणते पाणी, उडीत इकडं तिकडं, ये म्हणतो इकडं ये है ना रे. साबणीचं पाणी है ना, तेच पेत. कडू लागायले, ये कडूच लागल ते पाणी, ते वेगळंच लागल है ना.
असं नाकात गेलं, शिंका आल्या, डोळ्यात गेलं, चोळणं, त्याला 15 मिनिटं गेली, लाल झाले डोळे. बरं असो, एका दुकानदारानं काय आणले? ब्रश आणले 10 प्रति डझन दराने. 10 रुपये असेल तर देखेंगे. किती नंबरचा प्रश्न आहे? 47. 10 रुपयाला पर डझन. 10 रुपये प्रति डझन दराने 2 डझन ब्रश घेतले. 10 रुपये प्रति डझन दराने म्हणजे कितीला रे? बघा, एक ब्रश 10 रुपयाला आहे ना रे? 10 रुपयाला का प्रति डझन का एक डझन 10ला? कारण प्रति डझनच म्हणते है ना, एक डझनच. बघा ना, 10 रुपये प्रति डझन. नाही, स्वस्तीत जावं लागतं या दुकानदाराकडे. बरं, एका दुकानदाराने 10 रुपये, लक्ष द्या, टाईट बस, टाईट बस दिदे. अरे सय्यद ताई, टाईट बस, छोटी सय्यद. दिदे वरी बघ, लक्ष दे, लक्ष दे कधी दे. सांगळे साहेब, अरे वागा, तुला म्हणायची गरज नाही माय. प्रत्येकानं आपापलं कर्तव्य चांगलं पार पाडलं पाहिजे. बरोबर आहे, तुमचं काम आहे लक्ष द्यायचं, चांगलं लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग प्रत्येक वेळेस लक्ष द्या म्हणण्याची गरज पडली नाही पाहिजे, है ना. म्हणजे दुकानदार आहे 10 रुपये प्रति डझन दरानं, म्हणजे 10 रुपयाला 1 डझन. असे किती डझन घेतले? 10 रुपयाला 1 डझन ब्रश घेतले. एका डझनामध्ये 12 ब्रश येतात. असे किती डझन ब्रश घेतले? 2 डझन ब्रश घेतले. 2 डझन ब्रश किती रुपयाला विकत घेतले? म्हणजेच खरेदी केली. विकत घेतले म्हणजेच खरेदी केली. खरेदी किंमत किती? हातवरी करा. हा श्रद्धाताई 20 रुपये. बघा ना, 10 रुपये प्रति डझन म्हणजे प्रति डझन म्हणजे 1 डझन, प्रति डझन म्हणजे 1 डझन. लक्ष देणार रे, 10 रुपये प्रति डझन म्हणजे 1 डझन 10 रुपयाला, प्रति डझन म्हणजे 1 डझन, प्रति डझन म्हणजे 1 डझन, प्रति डझन म्हणजे 1 डझन 10 रुपयाला. तर 2 डझनाचे किती झाले सांगा? 1 डझन 10 रुपयाला. 1 डझन. बघा, एका दुकानदाराने 10 रुपये प्रति डझन दराने म्हणजे 10 रुपयाला 1 डझन. तर 2 डझनाचे किती झाले? 20 रुपये. विकत घेतले म्हणजे खरेदी केले. आणि 2 डझन घेतले. बरं, इथं लक्षात ठेवा, किती डझन घेतले? 2 डझन घेतले. अनुआताई किती डझन घेतले? काय भाऊ? 2 डझन घेतले. 2 डझनात किती ब्रश असतात काय दादा? 24 है ना. बघा, 2 डझनात 24 ब्रश असतात. आता विकणार म्हणल्यावर त्याला किती विकणार सांगा रे? त्याला विकायचे झाले तर किती ब्रश विकणार? 24च विकणार ना. 24 ब्रश त्याने किती रुपयाला घेतले? हातवरी करा. हा आदित्य भाऊ सांग, किती ब्रश घेतले तर? किती? 24. बरोबर आहे. लक्ष द्या, मार्कशी लक्ष द्या. 24 ब्रश घेतले तर लक्ष दे. 24 ब्रश किती रुपयाला घेतले तर? 20 रुपयाला. किती रुपयाला घेतले तर? 20 रुपयाला. इकडे बघा, 10 रुपयाला डझन, 10 रुपयाला डझन. असे किती डझन घेतले तर? 2 डझन. 2 डझनाचे किती झाले रे? 20 रुपये खरेदी किंमत. आता प्रति ब्रश म्हणजे 1 ब्रश, प्रति ब्रश 1 ब्रश 1 रुपयाला ऐकला. 1 दराने, दर म्हणजे भाव, दर म्हणजे काय? भाव, किंमत, मूल्य है ना रे. प्रति ब्रश म्हणजे 1 ब्रश 1 रुपयाला ऐकला. 1 ब्रश 1 रुपयाला ऐकला तर विक्री किंमत हातवरी करा किती होती? ज्ञानोताई किती होती विक्री किंमत? 24 होईल. कारण घेतले होते 2 डझन ब्रश म्हणजे 24 ब्रश घेतले होते. 2 डझन ब्रश म्हणजे 24 ब्रश. 1 रुपयाला 1 ब्रश म्हणल्यावर 24 ब्रश 24 रुपयाचे. नफा झाला का तोटा झाला? किती रुपये नफा झाला सांगा? 4 रुपये. मग शेकडा नफाचं सूत्र, शेकडा नफा बरोबर नफा 4, खरेदी किंमत किती? 20 गुणिले 100. 20 4 20% नफा. नफा जर विचार त्याला नफा काय मिळेल? खाली प्रश्न बघ ना किती, प्रश्नात काय उत्तर? प्रश्नात जर टक्क्यात आहे, हा मग इकडे बघा, रुपयात आहे का नाही उत्तर पर्यायामध्ये? उत्तरात कशात आहे? रुपयात आहे. मग याची काय गरज नाही. हा, जर उत्तरात टक्के जर असलं, उत्तरात टक्के असलं तर टक्के काढा. उत्तरात टक्के नाही तर नफा 4 रुपये. मग तर सोपंच आहे आपल्याला. केव असं पर्याय, जाऊ त्याचं काही नाही. कळलं का? हा, नंतरचा प्रश्न 48 नंबरचा. हे